ही असताना कुणाची हिम्मत आहे दरवाजा तोडून आत येण्याची? ओय, मी त्याला सोडणार नाही. मी बघतो कोण येते. अरे सोडी, काय करतोय? बाहेर असं कोण आहे? चला बघू. सोडी घाबरला काय माहित? तुम्हाला बघ 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 बघ. काय झालं? काय झालं भिडे? अरे अरे काय झालं? कोण आलं आहे सांगा तरी. माझी बायको, ह्याची बायको, तुझी बायको. बायको? जाऊन विचार. मेलो मेलो. बाहेर रोशन वहिनी, माधवी वहिनी आणि दया आली आहे. आता काही होऊ शकत नाही. आता आपण दरवाजा उघडूयात, आपापला गुन्हा कबूल करूयात आणि स्वतःला बायकोच्या हवाली करूयात. नाही नाही, काय बोलतोयस तू? गुन्हा कसा कबूल करणार? मग काय करायचं? एक मिनिट. पोपटलाल, बापूजींना या अवस्थेत कोणी जर पाहिलं तर आपल्याला काळ्या पाण्याची शिक्षा होईल. तू बापूजींना लवकर बेडरूम मध्ये घेऊन जा. लवकर जा, जा. अरे तू बाहेर ये. काय करतोय? बापूजी चला पेट्रोल पंपावर जाऊया. गाडीत पेट्रोल टाकूया आपण. चला. हा, तू बाहेर हो, हायवे वरून साईडला घ्या, जरा साईडला घ्या. एक मिनिट बाजू. चला चला चला. काय? दरवाजा. आता काय करूया? एक मिनिट. अरे तू काय? काय करतो? मी बघतो. घाबरण्यासारखं काय आहे? मी बघतो. कम इन. मी आहे. अरे हो. उघडू. अरे माधवी वहिनी, रोशन वहिनी, दया वहिनी, तुम्ही या 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 या. तुम्ही आता इथे पार्टी सोडून? आम्ही केव्हापासून बाहेर उभे आहोत. तुम्ही दरवाजा का उघडत नव्हता? नाही, उघडला ना. उघडला आता. हो, तेव्हाच तर तुम्ही आत आले. काय झालं? काही गडबड आहे का? नाही 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 नाही. गडबड? कसली गडबड? माधवी वहिनी तुम्हाला विचारते, तुम्ही मला कशाला विचारताय? नाही नाही माधवी, काही गडबड नाहीये. आम्ही सज्जन आहोत. आम्ही सगळे जण आहोत इथे. काही गडबड नाहीये. पोपट भाऊ कुठे गेले? त्यांचा राग उतरला की नाही? हो, उतरला. तो जरा बाथरूम मध्ये फ्रेश व्हायला, तोंड धुवायला गेलाय. तुम्ही जा, आम्ही त्याला घेऊन येतो. ठीक आहे. अरे बापूजी कुठे आहेत? ते आले होते ना पोपट भाऊंना समजवायला. हो, वरती आले होते बापूजी. आता खाली गेले ते. खाली गेले. पोपट पोपट भाऊ ओरडले ना? हो, कदाचित. नाही, कदाचित. अरे कदाचित काय माहित साहेब, पोपटलालच तर आहे. मग काय तुम्ही का ओरडले का? आता आम्ही सुद्धा तुमच्या समोरच उभे आहोत आणि पोपटला लातून ओरडला. आता इथे उभे राहिले आम्हाला कसं कळेल तो आज का ओरडला ते? तो बाहेर आला की आम्हाला सांगेल, मग आम्ही तुम्हाला सांगतोय. आता तुम्ही जा खाली, आम्ही त्याला घेऊन येतो. ठीक आहे, पण लवकर या. लवकर. अहो जरा लवकर हा प्लीज. हो लवकर येतो. जा 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 जा. कधीपासून विचार करत होतो. किती वेळ झाला? हा पोपटलाल यार, हा वेडा माणूस आहे. अरे पोपू, अरे काय करतोयस तू? बाई, तुला काही अक्कल वगैरे आहे की नाही? अरे एवढ्या मोठ्याने ओरडतोयस तू? ओ बाहेर दया वहिनी, माधवी वहिनी, रोशन वहिनी
रोशन वहिनी? ओय तुझी तर वहिनी आहे ना. तुला माहितीये ते लोक बाहेर उभे आहेत तरी असा ओरडतोय. अरे बाबा मला माहितीये की ते लोक बाहेर उभे आहेत, पण इथे बापूजी ओरडून ओरडून गाणं म्हणत होते. हा मग तर मी त्यांचा आवाज दाबण्यासाठी त्यांच्या तोंडावर हात ठेवला तर ते मला चावले. हे बघा, मी ओरडणार नाही तर काय त्यांच्यासारखं गाणं म्हणू का? ओय ओरडला, पण दुसरा हात तर फ्री होता ना, तो तोंडावर ठेवून ओरडायचा होता ना. कमीत कमी तुझा आवाज साऊंड प्रूफ तरी झाला असता. यांची अंताक्षरी थांबतच नाहीये. अरे ते काही जाणून बुजून गात नाहीयेत. त्यांची इच्छा नसतानाही ते गात आहेत. त्यांची अशी अवस्था माझ्याकडून पाहवत नाहीये. यांना शांत कसं करायचं? माझ्याकडे एक आयडिया आहे. काय? बापूजींना झोपेची गोळी देऊया, मग त्यांना आणि आपल्याला दोघांनाही आराम मिळेल. ओ यारा, खूप छान डॉक्टर हाथी. उशिरा का होईना लक्षात आलं, चांगलं झालं. खूप चांगली आयडिया आहे. हो पण डॉक्टर हाती तुम्ही ही आयडिया आधी द्यायची होते, आधी का दिली नाही? अहो अय्यर भाऊ, तुम्ही पण कमालच करता. जेव्हा डोक्यात आयडिया येईल तेव्हाच देईन ना. आता आली तर दिली. वेल डन. नाही नाही, बरोबर आहे बरोबर आहे. चांगली चांगली आयडिया आहे. थँक्यू थँक्यू हाती भाऊ, थँक्यू. पण एक प्रॉब्लेम आहे. काय? झोपेची गोळी माझ्या घरी आहे आणि माझ्या घरून ती इथे आणणार कशी? माझ्या घरी एक झोपेची गोळी आहे. अरे वा. अरे मग पोपटलाल आधी सांगायचं होतं ना, आधी का नाही सांगितलं? अय्यर. अहो अय्यर भाऊ, मला सुद्धा आत्ताच आठवलं की माझ्या घरी झोपेची गोळी आहे. जसं मला आठवलं मी सांगितलं ना. हा हा हा. पोपटलाल, डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय झोपेची गोळी घरी ठेवता येणार नाही. हे चुकीचं आहे. तू कशी काय ठेवली? अहो हाती भाऊ, एकदा तुम्हीच दिली होती मला, विसरलात? मी कधी? मी आजारी होतो आणि झोप येत नव्हती तेव्हा तुम्हीच मला दिली होती आणि म्हणाले होते गरज पडली तर खा, गरज नाही पडली तर मी नाही खाल्ली. तेव्हापासून ठेवली तशीच. अच्छा अच्छा, मग ठीक आहे. शाबास शाबास, खूप छान केलंस. आता प्लीज आणून दे, बापूजींना आणून दे. गोळी गोळीवर लिहिलंय खाणाऱ्याचं नाव. जा घेऊन ये. लवकर 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 लवकर. हा हा. मी पण हो, आणा. जा.